आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मोहिते वसतिगृहातील पाणी प्रश्नावर विद्यार्थ्यांचे आंदोलन, 24 तासात समस्या सोडवण्याचे आश्वासन। शहादा तालुक्यातील मोहिते येथील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। पाण्याअभावी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक महसूल प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली। यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत माहिती घेतली। दरम्यान आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनीही वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या। विद्यार्थ्यांनी पिण्याचे तसेच वापराचे पाणी नियमित उपलब्ध करून देण्याची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या समस्येची तातडीने दखल घेत प्रकल्प अधिकाऱ्यांनी पुढील 24 तासात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक कारवाई करून कायमस्वरूपी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले। प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले। दरम्यान या प्रकरणावर महसूल प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून संबंधित विभागाशी समन्वय साधून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली आहे। आश्वासनाची पूर्तता कधी? प्रशासनाने 24 तासात पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याने आता प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुरळीत होतो का याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांपैकी असलेल्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। झुंजार क्रांती न्यूजसाठी विजय परदेशी, शहादा। गृह 500 क्षमता मोहिदा तालुका शहादा या ठिकाणी आज पाण्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आंदोलन केले। प्रकल्प प्रशासनाने तात्काळ त्याची दखल घेतली। माजी जीवन सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि सरकारी विद्यार्थ्यांची समजूत काढली। तहसीलदार आणि पोलीस यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली। पाण्याच्या समस्येवर तात्काळ तोडगा म्हणून विद्यार्थिनींचे जे वसतिगृह निर्माणाधीन वसतिगृह आहे तिथे एक बोरवेल, इथून 300 मीटरची पाईपलाईन आणि 3 HP ची मोटर टाकण्याचा निर्णय झालेला आहे आणि उद्या सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल। त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासनाला देखील या वसतिगृहाला जो पाणी पुरवठा होतो तो सुरळीत करण्याचे आवाहन करत आहे।